अरे काय बघून घेतो असेल हिम्मत तर आता येईन काय असे तसे आहोत काय मला त्याच्यावरचा आवाज काढता येईल. अरे काय बघून घेतो असेल हिम्मत तर आता येईन काय असे तसे आहोत काय मला त्याच्यावरचा आवाज काढता येईल. तुम्ही स्वतः प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो ग्रेड करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितले. आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा तुम्हाला ट्रेनिंग टॉपिकवरती टोटल या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण कॅपकट ओपन केले. कॅपकट ओपन केल्यानंतर प्रोजेक्टचं ऑप्शन आहे आपल्याला त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सिम्पली बीट व्हिडिओ आपण दिलाय तो तुम्हाला इथून ऍड करायचा आहे. हा बीट व्हिडिओ इथे तुम्ही ऍड केल्यानंतर त्याच बीट व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली थोडं इथे स्क्रोल करा. हे तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, हा जो बीट मॉडेल त्यामधले जे आपण बीट दिला जिथून चेंज होते तिथून बीट मॉडेल स्प्लिट करायचा आहे. तर पहिली बीट आपल्या इथे चेंज होत आहे. तर ठीक आहे, इथे चेंज होते म्हणल्यावर ह्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. स्प्लिटचं ऑप्शन पहिलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या पुढची बीट आपल्या इथे चेंज होते, तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो बीट मॉडेल असेल तो शोच्या बीट मॉडेल स्प्लिट करण्याचा आहे. स्प्लिट केल्यानंतर हे असे वेगवेगळे भाग होऊन जातील. त्यामध्ये इथून तुम्हाला आता तुमचे फोटो ऍड करायचा. फोटो कसे ऍड करायचे, ह्या लेअरवरती क्लिक करायचं आणि खाली थोडं इथे स्क्रोल करा. रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुमचा इथून फोटो ऍड करून घ्यायचा. तर ठीक आहे, तर सिम्पली आपण हा फोटो इथून ऍड करूया. फोटो ऍड केल्यानंतर दोन बटन इथून सेट करायचा परफेक्टमध्ये. ठीक आहे, इथून हा फोटो आपला सेट झालेला. अशा प्रकारे ना तुम्हाला प्रत्येक बीटला इथून आहे ना तुमच्या एकच फोटो इथून रिपीट करत शेवटच्या बीट मापर्यंत तुम्हाला फोटो ऍड करायचा आहे. फोटो ऍड केल्यानंतर सिम्पली आपल्या पुन्हा पहिले जुटायचे आणि तुम्हाला खाली ओव्हरलेज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून आता इथून तुम्हाला PNG इथून ऍड करायचं. ठीक आहे, तर तुम्हाला PNG ऍड करायचं कसं करायचं ते तुम्हाला आता सांगितलं. तर ह्या PNGची लेंथ काय ठेवायची, ही जी आपल्या पहिली बीट आहे ना, पहिला फोटो आहे तेवढीच ह्या PNGची लेंथ ठेवायची. आणि जो डायलॉग आपण म्हणजे जे सॉन्ग आहे ना त्यामध्ये जो डायलॉग आहे त्याचं PNG आपण दिलं आहे तेच इथून PNG पहिल्या जुट ऍड करायचं. ठीक आहे, डायलॉग बघायचा मग ते PNG तुम्हाला ऍड करायचं आहे. तर इथून आपण परफेक्ट डायलॉग इथून ऍड केलेला आहे. इथून हे PNG ऍड केल्यानंतर खाली ॲनिमेशन्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू. इनमधला फेड इनचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करू, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला ना पुढचे जे आपण PNG असतील 5-6 PNG इथून तुम्हाला ऍड करायच्यात. त्याच्यानंतर आहे ना इथली जी आपली म्हणजे बीट असेल इथून बघू शकाल की 6वी बीट आहे. तिथनं आपल्याला काय करायचं, इमोजी PNG दिले ते तुम्हाला इथून ऍड करायचे काय शेवटच्या फोटोपर्यंत. अशा प्रकारे आता तुम्हाला इथून PNG आणि फोटो ऍड करायचे. तर मी इथून ऍड करून घेतो. तुम्ही पण इथून बघू शकाल की PNG ने आपण फोटो इथून ऍड करून घेतले. PNG फोटो इथून तुम्ही ऍड केल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं, हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशन्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून कॉम्बोमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल प्लॅन नंबर 1चा, तो इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढं कॉम्बोमधलाच डिस्टो लेपचा जो इफेक्ट असेल तो इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधलाच प्लॅन नंबर 2चा ते सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधलाच हा जो आपला झूम 1चा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधलाच हा जो आपला प्लॅन नंबर 1चा त्याने इफेक्ट आहे तो इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच प्लॅन नंबर 2चा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे ना, सिम्पली हा फोटो त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला झूम 1चा जो इफेक्ट असेल तो इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला ऊसचा जो इफेक्ट असेल तो इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच पेंडिंगचा जो इफेक्ट असेल तो इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा जो इफेक्ट असेल तो इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला सेक्स स्लाइड हा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथं मी इनमध्ये मिळून जाईल तो इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच अनफोल्ड जो इफेक्ट असेल तो इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधला वेवचा जो इफेक्ट असेल हा इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच हा जो आपला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. सिम्पली कॉम्बोमध्ये हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला डिस्टो अँड स्ट्रेचचा जो इफेक्ट असेल तो इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा. इथून हे सर्व फोडून इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा यायचं आहे. पहिल्यांदा आल्यानंतर खाली इफेक्ट्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली इंट्रो आणि आउटडोरमध्ये यायचं आहे.
यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट म्हणजे हॅलो ब्लरचा तो इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर शून्यावरती क्लिक करायचं. ह्याच्या इफेक्ट चिल्लेन तसं पहिल्या फोटोपासून सिम्पली हा जो आपला इथून बघू शकाल की 13 सेकंदात तिथला फोटो त्या संपूर्ण फोटोला न्यायची लेंथ नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड दाखवायचं, इंटेन्सिटी संपूर्ण बरोबर शून्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 13 सेकंदाच्या पुढचा हा फोटो आहे त्याचा व्हिडिओ एडिटवरती क्लिक करून हे तुम्हाला सिम्पली रेट्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल फ्लॅशिंग शर्ट्स इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर शून्यावरती क्लिक करायचं. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला 13 सेकंदाच्या पुढचा फोटो आहे तेवढीची इफेक्टची लेंथ ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला 14 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्पीड केला ते द्यायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून पॅरिटीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सेकचा तो इथून सिलेक्ट करून बरोबर शून्यावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 14 सेकंदाच्या फोटोपासून सिम्पली शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर शून्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा द्यायचं आहे. पहिल्यांदा आल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करून ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये आल्यानंतर एक इफेक्ट म्हणजे क्रोमॅटिकचा आहे तो सिलेक्ट करून बरोबर शून्यावरती क्लिक करायचा आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असं पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला 18 सेकंद आहे तिथला फोटो आहे जे तुम्हाला स्पीड केला ते द्यायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली स्प्लिट्स ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट म्हणजे झूम स्प्लिटचा तो इथून सिलेक्ट करून बरोबर शून्यावरती क्लिक करायचं आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 18 आणि 20 सेकंद आहे तिथले जे दोन्ही फोटो असतील त्या दोन्ही फोटोला ठेवल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि तो तुमचा जो व्हिडिओ असेल तो एक्सपोर्ट होऊन जाईल.